अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, जिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. जया आठविता महापुण्यराशी, नमस्कार माझा सद्गुरु श्री ज्ञानेश्वरांसी. ओम नमो भगवते वासुदेवाय. श्री गणेशाय नमः. श्री ज्ञानेश्वरी अध्याय 13वा, भाग 11वा. ही प्रकृती त्या निरीच्छाची इच्छा, पूर्ण कामाचे समाधान व जात्यादी कुलरहिताचे कुल व गोतही आपणच होते. त्या निर्लक्षणाचे लक्षण, अमर्यादाची मर्यादा व त्या अमनस्क वस्तूंचे मन व बुद्धी आपणच होते. त्या निराकाराचा आकार, असंगाचा व्यापार आणि निरहंकाराचा अहंकार हीच होते. त्या नामरहिताचे नाम, अजन्म्याचे जन्म व कर्मक्रियादी आपण होते. त्या निर्गुण वस्तूचे गुण, त्या चरणरहिताचे चरण, अकर्णाचे कर्ण व नेत्रहीनाचे नेत्रही आपणच होते. त्या भावातीताचा भाव, निर्वयवाचे अवयव किंबहुना अशा स्वरूपाच्या त्या पुरुषाची इतकी सर्वांगीण उपकरणे आपणच होते. या रीतीने ही प्रकृती त्या अविकारी पुरुषाला सर्वता व्यापून तो विकारी आहे असे भासविते. अमावस्येला जसा चंद्राचा पूर्ण अस्त असतो, त्याप्रमाणे प्रकृतीवश स्थितीत अशा लक्षण नसलेल्या पुरुषाची स्थिती होते. अत्यंत शुद्ध सोन्याला एक वाला एवढा जरी डाग दिला तरी तेवढ्याने ते सोने जसे कसाला एकदम कमी उतरते. बाजारी लोकांच्या संगतीने साधुत्वाला जसा बट्टा लागतो, किंवा आल्हाददायी वातावरण असलेल्या दिवशी जर आकाश ढगाळ झाले तर तोच दिवस जसा उत्साहाचा भंग करतो. जसे गाईच्या पोटातील दूध, लाकडात सुप्त असलेला अग्नी, किंवा कापडाने झाकलेला रत्नाचा दिवा, किंवा स्वातंत्र्य नष्ट झालेला राजा, रोगाने ग्रस्त झालेला सिंह, हे सर्व जसे असून नसल्यासारखे असतात, त्याप्रमाणे प्रकृतीवश झालेला पुरुष तेजोहीन होतो. त्याचे मूळ स्वरूप नष्ट होते. जागा असलेला पुरुषाला झोप येऊ लागून तो झोपी गेला म्हणजे जसा स्वप्नातील सुखदुःख भोगाच्या स्वाधीन होतो, त्याप्रमाणे प्रकृतीच्या स्वाधीन झाल्यावर व्यवहारात उदासीन वृत्तीच्या पुरुषालाही जसा स्त्रीच्या अधीन गेल्याने उद्योग करावा लागतो, त्याप्रमाणे प्रकृती पुरुषाच्या जोडीतील हा पुरुष उदासीन असतो खरा, पण त्याला गुणभोगाशिवाय गती नसते. त्याप्रमाणे अजन्म म्हणूनच नित्य असलेल्या पुरुषाला गुणसंगाने जन्ममृत्यूच्या दुःखाचे घाव सहन करावे लागतात. पण अर्जुना, त्या भोगाचे वास्तविक स्वरूप विचारशील तर अग्नीने लाल झालेल्या लोखंडावर पडणारे घाव अग्नीवरच पडत आहेत असे जसे लोक म्हणतात त्यासारखे होय. किंवा हलवलेल्या पाण्यात चंद्राची अनेक प्रतिबिंबे पाहून चंद्रही अनेक आहेत असे लोकांनी मानावे. आरशाच्या जवळ गेल्यावर जसा तोंडाला दुजेपणा येतो, किंवा लाल पदार्थावर स्फटिक ठेवला असता तो जसा लाल आहे असे वाटते, त्याप्रमाणे हा अजन्मा खरा पण गुणसंगाने जन्माला येतो असे वाटते. पण वस्तुतः त्याला जन्मच नाही. या पुरुषाच्या ठिकाणी उच्च नीचादी योनींची कल्पना करणे म्हणजे उत्तम जाती संन्याशाने स्वप्नात अंत्यजत्व व्हावे असे होय. म्हणून केवल स्वरूप जो पुरुष प्रकृतीरहित, त्याला जन्मभोग काहीही शक्य नाही. पण या सर्व गोष्टींना गुण म्हणजे प्रकृती संगच कारण आहे. या प्रकृतीमध्ये स्थित आहे असे वाटते खरे, पण जाईच्या वेलींना टेका किंवा आधार म्हणून दिलेला खंब असावा तसा हा अलिप्त आहे. म्हणून प्रकृती व पुरुष यात अंतर पाहता ते जमीन व अस्मान यांच्या इतके आहे. प्रकृतीरूपी नदीच्या तीरावर अचल असलेल्या मेरू पर्वतासारखा हा आहे. नदीत पडणाऱ्या पर्वताच्या प्रतिबिंबाप्रमाणे याचे प्रकृतीमध्ये प्रतिबिंब पडते खरे, पण ते जसे प्रवाहाबरोबर लोटत आहे असे वाटले तरी खरोखर लोटले जात नाही. तसाच हिचा त्याला स्पर्शही होऊ शकत नाही.
प्रकृतीचा उत्पत्ती लय होतो, पण हा नित्य जशाचा तसा असतो. म्हणून हा सर्व विश्वाचा शास्ता अथवा आधार आहे. प्रकृतीचे जीवन याचवर आहे. याच्या सत्तेच्या आधारानेच ती जग निर्माण करते व म्हणूनच त्याला तिचा भर्ता अर्थात पती असे म्हणतात. अर्जुना, अनंत वर्षे लोटल्यावर म्हणजे प्रलय काळी सर्व ब्रह्मांडे एकत्र होऊन ज्याच्या पोटात स्वरूपात लय पावतात, हा प्रकृतीचा स्वामी असून सर्व ब्रह्मांडाचा मायावी सूत्रधार आहे व आपल्या अमर्याद थोरवीमुळे प्रपंचाची सर्व उंची खोली जाणतो. अरे, या देहामध्ये परमात्मा म्हणून जो कोणी एक आहे असे जे म्हटले जाते ते याच्याच संबंधाने होय. अरे, या प्रकृतीच्याही पलीकडे एक कोणीतरी आहे असा जो जनप्रवाद ऐकू येतो तो कोणी जरी म्हणजे हाच पुरुष होय. याप्रमाणे ज्याला या पुरुषाच्या शुद्ध स्वरूपाचे ज्ञान झाले आहे व सर्व गुणकर्मे ही प्रकृतीची आहेत असेही जो जाणतो. अर्जुना, हे रूप ही त्याची छाया, हे खरे. पाणी व पलीकडे पाण्यासारखे वाटते ते मृगजळ असा जसा सुज्ञ मनुष्याचा निर्णय झालेला असतो, त्याप्रमाणे प्रकृती म्हणतात तिचे हे स्वरूप व पुरुषाचे वास्तव स्वरूप अशी विंचरण होऊन ज्याच्या मनाचा निश्चय ठरला आहे, त्याने शरीराद्वारा अशेष कर्मे केली तरी आकाश जसे धुळीने कधी माखत नाही तसा त्या कर्मांनी तो लिप्त होत नाही. देहसंगे वावरत असतानाही ज्याला देहबुद्धी कधीही शिवत नाही असा पुरुष देहपातानंतर पुन्हा जन्माला येत नसतो. अरे, हा प्रकृती पुरुष विवेक त्या पुरुषावर अलौकिक उपकार करून ठेवतो, परंतु हा विवेक अंतःकरणामध्ये सूर्यप्रकाशाप्रमाणे स्वच्छपणे उदय पावण्यास अनेक उपाय आहेत, हे आता ऐक. अर्जुना, मुलामा देऊन सोने शुद्ध करावे त्याप्रमाणे काही लोक विचारपूस अग्नीत आत्मा व अनात्मा याचा शोध घेऊन अनात्मरूपी हिनकस द्रव्याचा त्याग करतात. कोणी तत्वे 36 आहेत असे मानतात. ते सर्व भेद विवेकाने तोडून शुद्ध आत्मस्वरूपाचा निवाडा करतात. अर्जुना, मनन निधी ध्यानादी आत्मस्वरूपाच्या ध्यानाने आपल्या स्वतःच्या स्वरूपात ज्यांना आपले स्वतःचेच अपरोक्ष दर्शन घडते, दुसरे काही दैवयोगाने सांख्ययोगाच्या आश्रयाने व सर्व काही कर्माच्या साहाय्याने त्याची ओळख करून घेतात. अशा अनेक प्रकारांनी हा संसार रूप भवसागर ते खरोखर तरून जातात. पण अभिमान देशोधडीला लावून व एकाच्या वचनावर विश्वास ठेवून हे जे करतात, जे पुरुष हित अहित यथार्थ जाणतात, ज्यांनी त्यांच्या हानीची करुणा येते व जे त्यांनी विचारपूस करून त्यांचा शिनभाग निवारण करतात व सुख देतात, त्यांच्या शब्दावर ते विश्वास ठेवतात, त्यांच्या मुखावाटे होणारा उपदेश अत्यंत आदरपूर्वक ऐकून शरीर व मनाने आपण त्याचे अधीन होतात. त्या बोधश्रवणाच्या महतीपुढे इतर सर्व क्रियाकर्मे त्या वेळेपुरती बाजूस ठेवतात व त्यांच्या प्रत्येक शब्दावरून आपला जीव ओवाळून टाकतात. अर्जुना, तेही शेवटी जन्ममृत्यूचा सागर तरून जाऊन उत्तम गतीला प्राप्त होतात. त्या ब्रह्मवस्तूचे ज्ञान होण्याला याप्रमाणे अनेक उपाय आहेत. येथवर झालेले हे वर्णन राहू द्या. आता तुला या सर्वांचे सार जे सिद्धांत तत्व नवनीत ते सांगतो. त्यायोगे अर्जुना, तुला सहज अनुभव येऊन स्वतःच ब्रह्मरूप होण्यास प्रयास पडणार नाही. म्हणून तुझ्या बुद्धीचा निश्चय करून देऊन मतवादांचे खंडन करून शुद्ध सिद्धांत तत्वाचे तुला निवेदन करू. तरी क्षेत्रज्ञ शब्दाचे निरूपण करताना तुला जे आपल्या स्वरूपाचे ज्ञान करून दिले व क्षेत्राचे संपूर्ण वर्णन केले. वाऱ्यामुळे पाण्यावर जशा लाटा उत्पन्न होतात तसे क्षेत्र व क्षेत्रज्ञ यांच्या अनिर्वचनीय संबंधाने सर्व सृष्टीची उत्पत्ती होते. किंवा सूर्यकिरण व ओसाड माल जमीन यांच्या संयोगाने जसा मृगजळाचा अनुभव येतो. पावसामुळे पृथ्वीवर जसे अंकुर उत्पन्न होतात तसे जीवसृष्टी नावाने प्रसिद्ध असलेले सर्व चराचर क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ या उभय संबंधापासून उत्पन्न होते. म्हणून अर्जुना, पुरुष व प्रकृती यापेक्षा सर्व भूतजात तात्विक दृष्ट्या भिन्न नाही.
पण वस्त्र म्हणजे जरी तंतू म्हणत नाहीत तरी ते सर्व तंतूनेच बनले आहे असे विवेक दृष्टीने पाहिले तर त्याचे ऐक्य ध्यानात येते. सर्व भूते ही दुसऱ्या कोणत्या तरी भूतांपासून उत्पन्न होत असतात असे चक्र सुरू असले तरी तू ह्यांच्या स्वरूपाचा निश्चय करताना बारकाईने पहा. या सर्वांची नामे, क्रिया, वेश ही सर्व भिन्न भिन्न आहेत असे पाहून अर्जुना तू त्यांच्यामध्ये तात्विक दृष्ट्याही भेद आहे असा निश्चय करशील, तर कोट्यावधी जन्म घेतलेस तरी त्या परंपरेतून पार पडणार नाहीस. एकाच भोपळीच्या वेलीला अनेक प्रकारे उपयोगास येणारी जशी मोठी, वाकडी किंवा वर्तुळ आकाराची फळे येतात, सरळपणाने अथवा वाकडेपणाने बोरीचे काट्याचा जसा भेद करता येत नाही तशी भूते भिन्न धर्माची दिसोत पण त्यातील आत्मा जसा समानच आहे. अनेक उपाधींनी युक्त अग्नीतील उष्णता जशी भिन्न म्हणता येत नाही तसा अनेक जीवामध्ये नांदणारा परमात्मा भिन्न असत नाही. आकाश भरून जरी पावसाच्या अनेक धारा दिसल्या तरी त्यातील पाणी जसे एकच तसा या भिन्न अभिन्न प्राणीमात्रात नांदणारा परमात्मा एकच आहे. भूतग्राम अथवा शरीर वेगवेगळा असो पण घट किंवा मठ यांच्या भिन्न आकाराने जशी त्यातील आकाशाला भिन्नता येत नाही तशी त्या सर्व प्राण्यांना आधारभूत असलेली जी वस्तू ती एकरूपच आहे. केयुरादिक सोन्याच्या अलंकाराच्या नाशाने जसा त्यांचा कस म्हणजे मूळ स्वरूप जे सोने त्याचा कधीही नाश होत नाही त्याप्रमाणे दिसणारे प्राणी अथवा त्यांचे आकार नष्ट झाले तरी त्यातील आत्मा अविनाशीच असतो. याप्रमाणे जीवधर्म नसलेला पण त्या आध्यात्मिक जीवधर्माचे अधिष्ठान असणारे असे जीवाचे वास्तव पारमार्थिक स्वरूप ज्याने जाणले तो ज्ञानी लोकांतील खरा डोळस पुरुष होय. अर्जुना, ज्याला ज्ञानरूपी डोळे आहेत तोच डोळसातला डोळस खरा. ही आम्ही उगाच स्तुती करतो असे नाही, तो खरोखरच भाग्यवान होय. हे शरीर म्हणजे गुण व इंद्रिय यांची खोळ असून वात, पित्त, कप इत्यादी त्रिधातुयुक्त व अमंगल पंचमहाभूतांनी बनलेली अशी भयंकर वस्तू आहे. वरवर पाहता ही जणू 5 नांग्यांची इंगळी असून त्याला 5 प्रकारच्या अग्नीची धग लागली आहे किंवा जीवरूप सिंहाला जणू ही हरणाची झोपडी प्राप्त झाली आहे. अशा हरणाच्या रहाटीत हा पंचानन कोंडलेला असूनही आपल्या शाश्वत रूपस्वरूपी विचारांची सुरी या अशाश्वत शरीररूपी हरणाच्या उरात खुपशीत नाही पण या देहात असतात. ज्याने अशा प्रकारचा आत्मघात केला नाही, हरणांकडून सिंह कोंडला जावा तसा जो कोंडला गेला नाही तर शाश्वत अशाश्वत निवाड्याने स्वरूप निश्चय केला आहे तो अर्जुना शेवटी ब्रह्मपदीच प्राप्त होतो. ते पद म्हणजे ज्या ठिकाणी योगज्ञानाच्या बळावर अनंत जन्म ओलांडून पुन्हा माघारा यावयाचे नाही अशा निश्चयाने योगी बुडी मारतात. जे पद आकार जाताच्या पलीकडे असून शब्दादी पंचविषयांची पलीकडील कड आहे व जे तुर्यावस्थेचे माझघर असून ज्याला परब्रह्म असे नाव आहे. समुद्रात मिळाल्यावर जशी गंगादी प्रवाहांना कायमची विश्रांती मिळते त्याप्रमाणे जे पद मिळाल्यावर मोक्षादी सर्व गतींना अखेरचा विसावा मिळतो. प्राण्यांच्या भिन्नत्वाने ज्याच्या बुद्धीला वैषम्य येत नाही, भ्रम उत्पन्न होत नाही त्या पुरुषाच्या पायापाशी असे हे लोकोत्तर सुख लोटांगण घालीत येते. कोट्यावधी दिव्यांमध्ये जसा तेजाचे रूप एकच असते त्याप्रमाणे सर्व वस्तूमध्ये जो नित्य सम म्हणजे एकरूपाने स्थित असतो असा जो नित्य समरूपाने अविकारी असणारा परमात्मा तो व आजवर आपल्याला जीव म्हणून समजणारा जो मी हे दोघे एकरूपच आहोत असा ज्याचा निश्चय होतो तो अर्जुना पुन्हा जन्ममृत्यूच्या फेऱ्यात सापडत नाही. म्हणून अशा प्रकारच्या साम्यरूप शय्येवर समाधिस्थ होणारा असा कोणी विरळा भाग्यवान त्याची आम्ही वारंवार कौतुकाने स्तुती करतो. आणि मन बुद्धी प्रमुख सर्व इंद्रियांकडून होणाऱ्या ज्या क्रिया ते सर्व प्रकृतीचे कार्य होय अशा प्रकारची ज्याची स्पष्ट समजूत असते. घरात राहणाऱ्यांनी जरी अनेक व्यापार केले तरी त्यातील एकही व्यापार जसा घर करीत नाही
किंवा आकाशात ढग कितीही धावले तरी आकाश अचलच राहते, त्याप्रमाणे प्रकृती ही आत्मप्रकाशाच्या आधारावर गुणवती होऊन विविध क्रिया करती झाली तरी या सर्व कर्मात आत्मा हा खांबासारखा केवळ आधारभूत असतो व कोण कर्म करतो हे जाणत नाही. अशा या निर्णयाने ज्याच्या अंतःकरणात प्रकाश पडला त्याने खरोखर अकर्त्या आत्म्याला जाणले. अर्जुना, खरे सांगायचे तर त्या पुरुषाला तेव्हाच ब्रह्मदर्शन होते, अगर ब्रह्मरूपता येते की जेव्हा जगातील वेगवेगळ्या भूतांच्या आकृती या तत्वता एकाच वस्तूच्या आत्मरूपाच्या आहेत अशी त्याची दृष्टी होते. पाण्यावरील लाटा, पृथ्वीचे परमाणु, कण किंवा अनंत सूर्यकिरणे जशी एकरूप असतात, अनेक अवयवांचा जसा देह, मनातील अनेक संकल्प म्हणजे जसे मनोरूप अथवा अग्नीच्या अनेक ठिणग्या जशा अग्निरूप, अशी त्याची एकरूपता असते. खरे पाहता विश्व म्हणजे विश्वातील विभिन्न भूतांचे आकार परमात्मा स्वरूपच आहेत असा ज्याचा अनुभव आहे, त्यात शरीरधारीच्या बंदराला ब्रह्मसंपत्तीचे तारू लागले असे समजावे, अर्थात तो ब्रह्मरूप झाला. मग तो जे जे पदार्थ पाहिल तो त्याला ब्रह्मरूपच दिसतो, किंबहुना तो अपार सुखाचा स्वामी होतो. अर्जुना, याप्रमाणे प्रकृती व पुरुष या लक्षणे तुला स्पष्टपणे समजावीत अशी फोड करून सांगितली. चूळ भरू जाता अमृत मिळावे किंवा मार्गात मोठा ठेवा दिसावा, त्याप्रमाणे हा महान लाभ आहे असे समज. मी जे सांगितले त्याने आलेल्या अनुभवाबद्दल तू आत्ताच ठाम निश्चय करू नकोस, कारण आणखी 1-2 सूक्ष्म विचारांच्या गोष्टी तुला सांगणार आहे, पण त्यासाठी तू आपले मन माझ्या स्वाधीन केले पाहिजेस असे बोलून भगवंतांनी सांगण्यास सुरुवात केली व अर्जुनाने सर्व भावे करून लक्ष दिले. पाण्यात प्रतिबिंबित झालेला सूर्य जसा पाण्याने कोणत्याही प्रकारे लिप्त होत नाही, त्याप्रमाणे ज्याला परमात्मा असे म्हणतात त्याला जगातील कोणत्याही वस्तूचा संबंध होणे शक्य नसतो. तो सूर्य जलसंचयापूर्वी व संचयन आटल्यावरही जसाच्या तसाच राहतो, पण मध्ये अज्ञानी लोकांच्या दृष्टीने तो पाण्यात आहे असे वाटते. त्याप्रमाणे आत्मा देहात आहे असे म्हटले जाते, ते खरे नाही, तर तो नित्य जेथल्या तेथेच अगर जसाच्या तसाच आहे. आरशात मुखबिंब आहे असे म्हणणे म्हणजे जसे केवळ शब्द मात्र होय, त्याप्रमाणेच आत्मा देहात आहे हे म्हणणे जाणावे. त्या आत्म्याचा व देहाचा संबंध घडतो हे म्हणणे सर्वथैव मिथ्या आहे. वाऱ्याची व वाळूची गाठ मारणे शक्य असते काय? अग्नी आणि कापूस ही कधी दोऱ्यात कशी ओवता येतील? किंवा आकाशाचा आणि पाषाणाचा सांधा कसा होऊ शकणार? एक पूर्वेकडे व एक पश्चिमेकडे निघाला असता त्यांची भेट होणे जसे शक्य नसते, तसेच आत्मा व देह यांचा संबंध शक्य नाही. अंधार आणि प्रकाश, मेलेला अथवा जिवंत यांचा जितका संबंध तितकाच आत्मा व देह यांचा संबंध शक्य आहे असे समज.